भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 30 ऑगस्ट 2024 शुक्रवार। प्रभू तुझे रक्षण करतो, जो तुम्हाला ठेवतो तो झोपणार नाही. स्तोत्र 121 अध्याय 3 वचन. जबल एक पगा स्तोत्र 121. हे स्तोत्र कथेने सुरू होते. प्रथम व्यक्ती मी तिसऱ्या सप्तापासून आपले. डेव्हिड पर्वत दिशेने चालत. परमेश्वर जाणतो त्याला चांगल्या गोष्टींनी आशीर्वाद देव. त्यांचे स्वभाव बदल्याची लोकांसाठीही असेच करील आणि त्या सर्वांनाही ते घोषित करील. तो त्यांना म्हणाला, तो आपल्या पाय हलविण्याची परवानगी देणार नाही. जो तुम्हाला ठेवतो तो झोपणार नाही. जे लोक यरूशलेमला जा या उद्देशासाठी त्यांची सेवकांना त्यांची मालकीची काळजी घेईल. आणि जर सेवक झोपेत पडतील तर मग सर्वत्र धैर्याने चिंता करील आणि त्यांचे सामान चोरी झाले. आगे एक तमिळमध्ये असे म्हणतात की सुमारे फिरणाऱ्या पक्ष्यांचे एक पग आहे जे झोपलेले आहे, त्याने बाहेर काढा. आजही प्रभू आपल्यावर पाहतो. तो सैतानापासून आम्हाला संरक्षण करण्यासाठी झोपलेले किंवा नाही. तो कधीच झोपत नाही आणि तो कधीही स्लंबस. त्याने नोआ आणि त्याचे कुटुंब सुरक्षित केले. मोठा पूर आला. त्याने पाऊस आणि जोरदार पूर मध्यभागी अगदी मजबूत तारू म्हणून उभा राहिला. त्याने आपल्या आणि आपल्या कुटुंबास भयंकर दिवसापासून वाचवेल आणि अस्पष्ट धोक्यात त्याने आपले संरक्षण करण्यासाठी स्वतःला खंडित केले. ज्याने सोदोमची नाश करण्यापासून त्याला वाचवण्याचा हात घेतला होता, तुम्हाला वाचवण्यासाठी तुम्हाला पवित्र आत्मा दिला आहे. उत्पत्ती 19 अध्याय 16 वचन. तो फक्त नाही आपल्याला संरक्षित करते, परंतु त्याने आपल्या अनावश्यकपणे दिवस आणि रात्री आपल्यासाठी हस्तक्षेप केले. शास्त्र म्हणते त्याचप्रमाणे आत्मा आपल्या दुर्बलतेसही देखील मदत करतो. कारण आपण ज्या गोष्टी केल्या त्याबद्दल आपण काय प्रार्थना केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, परंतु आत्मा स्वतःची संकटाने आमच्यासाठी मध्यस्थी करतो, जो बोलू शकत नाही. रोमन्स 8 अध्याय 26 वचन. जो योसेफाने आपल्या भावांची वाईट कार्यांवरून आणि गुन्हेगारांपासून संरक्षित केले, जो जोसेफला वाचवतो, तो गट्टा होईलपासून आपले संरक्षण. वाईट डोळे, ईर्ष्या भावना आणि तुझ्या विरुद्ध गट रचले आहे. तो करेल, आपले डोके उचलून आपले उंच करा. जरी सिंह भालू आणि गलियाथ आणि सौल सारखे दुष्ट पुरुष डेव्हिड विरुद्ध आला, परमेश्वर संरक्षित त्याला. त्यांचे डोळ्याची सफरचंद आवडतात. मृत्यूनंतर दाविदाने मृत्यूच्या गोत्यातून जावे लागले. प्रसंगी मृत्यूदंडापासून मृत्यू दूर असतानाही त्यापासून त्याचे संरक्षण करण्यासाठी देव पराक्रमी होता. देवाचे मुले विश्वासासारखे परमेश्वर आपले संरक्षण देखील होईल. पुढील ध्यानासाठी वचन. परमेश्वराचे डोळे संपूर्ण पृथ्वीवर चालतात आणि त्यांची हृदयावर विश्वास ठेवतात, त्यांच्याकडे स्वतःला शक्तिशाली दर्शवण्यासाठी. दुसरी इतिहास 16 अध्याय 9 वचन. दिवसासाठी बायबल वचन. सकाळी स्तोत्र 129 अध्याय, 130 अध्याय, 131 अध्याय. संध्याकाळी 1 कोरिन्थियर 11 अध्याय 1 ते 16 वचन. धन्यवाद.